नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं। मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई कारागृह पोलीसचं कट ऑफ बघणार आहे। आता बघा मित्रांनो, आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये मुंबई चालक आणि मुंबई शहर ह्या पोलीसचं जे कट ऑफ आहे ते बघितलं मित्रांनो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कारागृहाचं कट ऑफ बघणार आहे आणि मी तुम्हाला पहिले सांगतोय कारागृहाचं जे कट ऑफ आहे मित्रांनो ते थोडं हाय जाणार आहे, कारण त्याचे 2-3 बघा तुम्ही पॉईंट पण मी तुम्हाला सांगतोय का हाय जाणार आहे। तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले बघा, कारण 25% मुंबई पोलीस म्हणजे जे आता जे मुलं ज्यांनी मुंबई पोलीसला पण फॉर्म भरलेले आहेत आणि ज्यांनी कारागृहाला पण फॉर्म भरले आहेत, तर जेवढे मुंबई पोलीसचे जे निवड यादी असेल मित्रांनो त्याच्यामधले 25% मुलं तुम्हाला कारागृह पोलीससाठी पण तुम्हाला इथं सिलेक्ट झालेले दिसेल। कारण मुंबईचं जेवढं कट ऑफ लागेल, मुंबईचं कट ऑफ कारागृहापेक्षा कमी कट ऑफ लागणार आहे, म्हणून जे मुंबई पोलीसला सिलेक्ट होतील ज्यांनी फॉर्म कारागृहाला भरलेला आहे त्यांचं तिकडे पण सिलेक्शन होणार आहे। म्हणजे 25% तुमचे मुलं जे आहे मित्रांनो ते तुम्हाला मुंबई पोलीसचेच मुलं तुम्हाला तिथं बघण्यात भेटेल। आणि मित्रांनो बघा, दुसरे ज्यांनी आता जिल्हा पोलीसला ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहेत किंवा 1-2 मार्गाने जे राहिलेले आहेत जिल्हा पोलीसला, त्यांचं पण इथं आता त्यांनी ग्राउंडमध्ये जे ग्राउंडमध्ये पात्र नाही झाले त्यांनी पेपरामध्ये इथं चांगले मार्क घेतलेले आहेत, म्हणून त्यांचं बी इथं जिल्हा पोलीसचं ते पण त्याच्यामुळे पण तुमचं जे आहे मित्रांनो त्या विद्यार्थ्यापासून पण तुमचं जे कट ऑफ आहे ते थोडं हाय जाऊ शकतं। आणि मित्रांनो, तुमची जास्तीत जास्त तुम्हाला इथं याच्यामध्ये वेटिंग लिस्ट तुम्हाला दिसेल कारागृह पोलीसमध्ये। तर अशा प्रकारे बघा, मी तुम्हाला संपूर्ण जे आहे ते कट ऑफ सांगणार आहे, किती कट ऑफ लागेल हे माझ्या मते कट ऑफ आहे मित्रांनो। आणि बघा, आता ह्या कट ऑफमध्ये 1-2 मार्क कमी जास्त होऊ शकतात। जर तुम्हाला 1-2 मार्क कमी आहेत तर तुम्ही तुमचं जे सिलेक्शन आहे मित्रांनो ते हमखास तुमचं इथं मुंबई पोलीसला सिलेक्शन होऊ शकतं। आता बघा, आपण कट ऑफकडे बघू। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला मित्रांनो तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नवीन असले मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया। आता बघा मित्रांनो, जर आपण मित्रांनो जर विचार केला कट ऑफचा, तर बघा आता इथं मी तुम्हाला महिलांचा आणि पुरुषांचा दोघांचाच कट ऑफ सांगणार आहे। तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले बघा आपण एसईबीसीचं बघू। बघा, एसईबीसीचं मित्रांनो कट ऑफ तुम्हाला 129 ते 130 इथं पुरुषांचं इथं कट ऑफ तुम्हाला दिसेल मित्रांनो, कारण व्हॅकन्सी कमी आहेत मित्रांनो। आणि जे तुम्हाला कॉम्पिटिशन आहे मित्रांनो मुंबई शहर पोलीसच्या पेक्षा तुम्हाला इकडे कट ऑफ तुम्हाला जास्त दिसेल ह्या कारागृह पोलीसला। तर पुरुषांचं कट ऑफ इथं एसईबीसीचं इथं 129-130 जाऊ शकतं आणि मुलींचं इथं 122 ते 124 मध्ये कट ऑफ इथं जाऊ शकतं। 1-2 मार्क जर तुम्हाला कमी आहे तर तुम्हाला सेफ मानू शकतात, 90% तुम्ही सेफ आहात किंवा तुमचं सिलेक्शन इथं मुंबई कारागृह पोलीससाठी होऊ शकतं। नंतर ईडब्ल्यूएचचं इथं कास्ट आहे मित्रांनो, तर ईडब्ल्यूएचचं इथं पुरुषांचं 122 ते 123 कमी कट ऑफ दिसेल तुम्हाला। सर्वात कमी कट ऑफ तुम्हाला ईडब्ल्यूएच या कास्टचं कट ऑफ दिसणार आहे मित्रांनो। आणि नंतर बघा, महिलांचं कट ऑफ 106 ते 110च्या मधामध्ये इथं जे कट ऑफ आहे मित्रांनो ते जाऊ शकतं। आता नंतरची जी कास्ट आहे मित्रांनो एसबीसी इथं बघू शकता तुम्ही, एसबीसीचं इथं कट ऑफ मित्रांनो पुरुषांचं 127-128च्या मधामध्ये कट ऑफ जाऊ शकतं आणि मुलींचं कट ऑफ 122 ते 124 एवढं तुमचा कट ऑफ जे आहे मुलींचं तेवढं जाऊ शकतं मित्रांनो। आता 1-2 मार्क जर तुम्हाला कमी असेल किंवा जास्त असेल तर तुमचं इथं हमखास सिलेक्शन होणार आहे। 90% मी तुम्हाला सांगतो तुमचं सिलेक्शन होईल मित्रांनो, कारण कट ऑफ थोडा हाय जाईल। 1-2 मार्क तुमचे वाढू शकतात, 1-2 मार्क तुमचे कमी पण होऊ शकतात मित्रांनो। हा अंदाजी कट ऑफ आहे आणि मित्रांनो तुम्हाला कोणी एक्झॅक्टली कट ऑफ तुम्हाला युट्यूबवर कोणी सांगू शकत नाही की हाच कट ऑफ लागेल म्हणून, कारण हे कट ऑफ तुम्हाला जेव्हा कट ऑफ लागेल, जेव्हा सिलेक्शन होईल मुलांचं, जेव्हा लिस्ट जारी होईल तेव्हाच तुम्हाला कट ऑफ बघण्यात भेटेल। पण हे तुमच्या अंदाजासाठी मी म्हणतोय 1-2 मार्क तुम्ही कमी धरून चाला जर तुम्हाला एवढे मार्क असेल आपल्या कट ऑफनुसार। तर बघा मित्रांनो, नंतरची जी कास्ट आहे बघा, नंतर आपण एनटीडीचं बघू। तर एनटीडीचं इथं कट ऑफ मित्रांनो पुरुषांचं 128-129 जाऊ शकतं आणि महिलांचं इथं 125 ते 126 तुम्हाला कट ऑफ बघण्यात भेटेल। नंतरचं मित्रांनो बघा, नंतर एनटीसी, आता एनटीसीचं कट ऑफ तुम्ही बघू शकता मित्रांनो। हे एनटीबी, एनटीसी आणि एनटीए मधली तुम्हाला सर्वात जास्त तुम्हाला एनटीडीचा आणि एनटीबीचाच तुम्हाला कट ऑफ हाय दिसेल मित्रांनो, कारण व्हॅकन्सी कमी आहे आणि कॉम्पिटिशन जास्त त्याच्यामुळे तुम्हाला बघा आता एनटीसीचा आपण बघा 127 ते 128 तुम्हाला पुरुषांचं कट ऑफ दिसायला बघेल आणि जे महिलांचा कट ऑफ आहे मित्रांनो ते तुम्हाला 123 ते 125 इथं कट ऑफ तुम्हाला बघण्यात भेटेल। आता नंतरचं बघा, नंतरची कास्ट आहे मित्रांनो एनटीबी। आता बघा एनटीबीचं इथं तुम्हाला कट ऑफ हाय बघा, हाय दिसेल तुम्हाला बघा 130 ते 132 कट ऑफ तुम्हाला एवढं माझ्या अंदाजे लागू शकतं आणि महिलांचं इथं 124 ते 125 तुमचं कट ऑफ इथं याच्यामध्ये लागू शकतं मित्रांनो। आता बघा व्हीजेएचं, नंतर बघा व्हीजेएचं 127 ते 128 एवढं कट ऑफ जाऊ शकतं आणि महिलांचं इथं 122 ते 124 एवढा कट ऑफ जाणार आहे। 1-2 मार्क तुम्ही कमी जास्त धरून चाला, 1-2 मार्क जर तुम्हाला कमी असेल तुम्ही सेफ आहात, तुमचं पण सिलेक्शन येतं मुंबई कारागृहासाठी 90% तुमचं सिलेक्शन येतं होऊ शकतं। आता बघा नंतरची जी कास्ट आहे बघा, आता मित्रांनो अशा प्रकारे बघा ही कट ऑफ मी एवढी तुम्हाला सांगितलेली आहे। आता बघा नंतर एसटी कास्ट, आता बघा मित्रांनो 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला। 2-3 वर्षापूर्वी एसटीची कास्ट, एसटीचं जे कट ऑफ मित्रांनो ते सर्वात कमी जायचं। आता सध्याचं मी तुम्हाला सांगते, सध्याचं इथं मित्रांनो एसटीची जे कट ऑफ आहे ते एससी या कॅटेगरीपासून जास्त जातं मित्रांनो। मागच्या वर्षी बी जास्त गेली होती आणि या वर्षी पण तुम्हाला एससी कॅटेगरीपासूनच जास्तच तुम्हाला एसटी कॅटेगरीचं इथं कट ऑफ दिसेल। तर 128 ते 129 पुरुषांची इथं एसटी कॅटेगरीचं जाऊ शकते आणि 124 ते 125 इथं तुम्हाला
मुलींची कट ऑफ बघण्यात भेटेल एसटी कॅटेगरीची। आता बघा नंतर एससी कॅटेगरीची तुम्हाला कट ऑफ 126 127 पुरुषांची आणि मुलींची इथं महिलांची इथं 121 122 तुम्हाला कट ऑफ बघण्यात भेटेल। जसं की बघा आता नंतरची जी कास्ट आहे मित्रांनो, नंतर ओबीसी। आता बघा ओबीसीचं कट ऑफ तुम्हाला दरवेळेस काढायला ते प्रॉब्लेमच येते। तर बघा ओबीसीचं कट ऑफ मध्ये तुम्ही 1-2 मार्क कमी जास्त धरून चला। ओबीसीची कास्ट इथं 130 ते ओबीसीची कट ऑफ इथं 130 ते 131 जाऊ शकते पुरुषांची आणि महिलांची 125 ते 126 तुम्हाला कट ऑफ बघण्यात भेटेल। आणि नंतर ओपनचं बघा, आता ओपनचा जर मित्रांनो विचार केला, मुलांची कट ऑफ 132 ते 134 तुम्हाला एवढा कट ऑफ जाणार आहे आणि महिलांचं इथं 127 ते 128 तुम्हाला कट ऑफ बघण्यात भेटेल मुलींचं आणि मुलांचं कट ऑफ 132 ते 134 हे ओपन कॅटेगरीचं सांगितलं मी तुम्हाला। तर बघा अशा प्रकारे आता याच्यामध्ये मी तुम्हाला 3 पॉईंट पण सांगितले का कट ऑफ वाढू शकते। आणि मित्रांनो बघा 1-2 कट ऑफ तुम्हाला ह्या कट ऑफ मध्ये 1-2 मार्क तुम्हाला कमी जास्त असेल तर तुम्हाला सेफ मानू शकता, तुमचं पण इथं सिलेक्शन होणार आहे। कट ऑफ आहे मित्रांनो ते तुम्हाला हायेस्ट बघायला भेटते, कारण जे मुंबई पोलीसला आहे ते सिलेक्शन होणार आहे त्यांचं, ते पण तुम्हाला ह्या भरतीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये त्यांचं पण तुम्हाला नाव दिसेल, कारण जे कट ऑफ आहे मित्रांनो ते मुंबई पोलीस पासून इथं हाय कट ऑफ जाणार आहे मुंबई कारागृह याचं। तर बघा अशा प्रकारे ही कट ऑफ होती। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नवीन असले मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद।